नमस्कार. आज मी तुम्हाला हे बघा कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीची. आता ही कारली आहेत ना, ही आम्ही घरचीच झाडावरची काढलेली आहेत. कारण असंच एक कारलं पिकलं होतं म्हणून मी ते घेऊन गेले आणि कुंडीत टाकलं. कुंडीत टाकल्यानंतर त्याची अशी 6-7 कारले एवढी इतकी अशी मिळाली. तर आता याची मी भाजी बनवणार आहे. तर ते आता आपण उभी कापून घेऊया. हे बघा याप्रमाणे सगळं कापून घेऊया. दिसायला छोटी आहेत पण हे छान असे पातळ काप करायचे. हे सर्व असे आपण आता कापून घेऊया. हे बघा आता ह्या अशी चिरून घेतलेली आहे कारली आणि एक मोठा असा कांदा तोही मी उभा चिरून घेतलेला आहे. आता आपण कारलीमध्ये मीठ घालून घेऊ. हे जाडा मीठ घेतलेलं आहे हे बघा, कारण लवकर ते निघतायत. आपल्याकडे जाडा नसला तरी आपण बारीक मीठ घालू शकतो. आणि आता ह्याप्रमाणे अशी ही कुस्करून घ्यायची. कारण हे वरचे ह्या कळ्या आहेत ना, त्या मणी ते निघाले पाहिजेत. अशीच 10 मिनिटं मिठामध्ये ठेवायची, कुस्करून घ्यायची. आणि हे बघा आता आपण ही चांगली कुस्करून घेतलेली आहे. बघा छान असं फेस येतोय बघा. असं हे कडू पाणी आता निघून जाईल. कारण का आता मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेते. दोन 3 पाण्याने धुवून घ्यायला लागेल आणि मग आपण हे बनवायला घेऊ. हे बघा कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता आपण कांदा तळून घेऊ. पहिला तेल गरम होते. हे बघा तेल गरम झालेलं आहे. थोडंच घालायचं. आपण जसं बिर्याणीला कांदा तळून घेतो ना कुरकुरीत, तसं तळून घ्यायचं. हे बघा याच्यात थोडासा कांद्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालून घेऊ, कारण कुरकुरीत झाले पाहिजेत आणि त्या कांद्याला मीठही लागलं पाहिजे थोडं. हे बघा छान असं कांदा तळलेला आहे. आता तो आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये. आता हा बघा असा आपण कांदा हा काढून घेतला, कुरकुरीत झालेला आहे. आता आपण लगेच ही कारलं तळून घेऊया. हेही असंच तळायचं आहे आपल्याला तेलामध्ये. गॅस मध्यम ठेवायचा थोडा सुरुवातीला, नंतर मग बारीक करायचं. हे बघा हे कारलं आपण तळायला घेतो ना, तेव्हा गॅस मध्येच ठेवला. कारण का त्याच्यातले जे हे छोटे छोटे कण आहेत ना, ते तेलामधून बाहेर उडत आहेत. म्हणून सतत आपण हे असं हलवत राहायचं. तेही आपल्याला कांद्यासारखंच कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. हे बघा कसं उडतंय ते बिया थोड्या. जरा जपूनच तळायला पाहिजे. हे बघा आता छान अशी आपली कारली सुद्धा तळून झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे. त्यांचं सुद्धा हे छान. बघ कारलं म्हटलं का किती ती सुंदर भाजी बनवा तुम्ही, तिला कोणी खायला मागतच नाहीये ना. आता हे बघा आज तुम्ही अशी ही रेसिपी करून बघा आणि खाऊन बघा. हे बघा आता गॅस बंद करते मी. आता हे काढून घेते भांड्यामध्ये. हे बघा आता छान अशा हिरव्या मिरच्या 3 घेतल्यात, देठासकट धुवून पुसून घेतलेत. त्या आता आपण तळून घेऊया. त्या सुद्धा आपल्याला अशाच तळायच्या आहेत. हे बघा आता ही मिरची तळताना ना जरा जपून तळायला पाहिजे हा.
कारण का जशी आपली फटाकडी आवाज करते ना तशी ती उडते तेलातून. हे बघा आता आपले हे कारले सुद्धा तळून झालेले आहेत, मिरची तळून झालेली, कांदाही तळून झालेला. आता आपण हे पूर्ण हे बघा छान असं आवाज येतो, कुरकुरीत झालेलं आहे. आता हे बघा आता असंच आपण कांदा सुद्धा हे बघा असं कुस्करून घ्यायचं. हे बघा हे दोन्ही असं मिक्स करायचं. आता याच्यामध्ये आपण मसाला वगैरे घालून घेऊ. हे बघा अर्धा चमचापेक्षा मालवणी मसाला आहे. आता अर्धा चमचा आपण मसाला घालून घेतलाय. थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, कारण मीठ आपण थोडा वापरलेला आहे. आता हे एकत्र मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता ही आपली कारल्याची कुरकुरीत भाजी खाण्यासाठी तयार आहे आणि तळलेली मिरची तोंडी लावायला. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद आणि बनवूनही बघा.